Halo, 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 halo. Hello. Hello. Check. Hello. Hello. Check. Check. Hello. 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 Check. Hello. Hello. ना थोड़ा सा आवाज का मॉनिटर शार्प करा. Hello. 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 Check. Check. Hello. Hello. Check. 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 बरं आवाज सर्वांना येतो का मित्रांनो? आवाज सर्वांपर्यंत पोहोचतोय अगदी शेवटपर्यंत. जर येत नसेल मित्रांनो तर निश्चित सांगा. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी झिमन बुवा शाहिराला विनंती करतो की शाहीर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपला प्रश्नचित्र या ठिकाणी घेऊन यायचे. तुझ्या पायाव मागेन माझ्या जन्माचं गोंद जीव रंगला गुंगला रंगला बिरमाची आस तू जीवला भरा लागला घास यो काही वयाला श्वास तू. आणि म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा आझाद पापड तुझ्या शब्दामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे त्याने थोडं लक्ष असावं. तुझी प्रेमाची ही साथ मिळते आम्हा दिन रात तूच आहे रसिका या कलेचा खडा प्राण तू. जशी दिव्यामध्ये वात तस तुझं माझं नात तूच देवी रसिका या शाहिराला खरी जाण तू. कर जोडून मी करतो आज तुझला आहे वंदन तुझ्यासाठी माझे चालू दे या हृदयाचे स्पंदन. मनी जागला जागला
श्वास हा तुझा या जीवनाची आस तू छंद लागला लागला सेवेचा तुझा अरे या हृदयाचा श्वास तू तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या लाभला शुभेच्छा देतो आणि आज खास करून ज्यांचे आभार माने ते श्री पावनाई देवी ग्रामदैवत ग्रामस्थ मंडळ निवडी बाराणे या आजच्या कार्यक्रमाचे जे यजमान आहेत जे आयोजक आहेत यांना खरोखर अगदी मनापासून त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो या छोट्याशा शाहिराला या छोट्याशा कलाकाराला सलग तिसऱ्यांदा या रंगमंचावरती आई पावनाई देवीच्या या पवित्र जागेवरती कार्यक्रम मित्रांनो करण्याची संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी आपले प्रथमतः आभार मानतो तसेच मित्रांनो ज्यांच्या साथीनं आजचा हा कार्यक्रम पुढे घेऊन जात आहे ते ढोलकीपटू मला ढोलकीला गेले 7-8 वर्ष साथ देतात मला ढोलकीपटू नागेश किर्डवकर ढोलकला मला ज्याच्या साथ मिळते तो माझा भाऊ लयन किर्डवकर त्याचप्रमाणे कीबोर्डला मला साथ देतात माझे बंधू सर्वांच्या परिचयाचे आहेत ज्यांचं
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मित्रांनो युट्यूबच्या माध्यमातून आपण सर्वांनी घर ऐकलेलं आहे. पंकजदा काकाळे आज मला कीबोर्डला साथ देतात. त्याचप्रमाणे बँजर मला साथ देतात माझे बंधू सौरभदादा देवरुखकर. आज मला ऍक्टोपरला साथ देतोय माझा भाऊ बिट्टू लोहार. शैली वादक आमचे रोहितदादा जाधव. तसेच आपल्यापर्यंत हा आवाज अगदी सुंदररित्या पोहोचवण्याचं काम करतात ते माझे बंधू आमचे दादा सुनीलदादा घोरपडे आणि त्यांची संपूर्ण सहकारी टीम. त्याला मी या ठिकाणी शास्त्रीय मानाचा मुजरा करतो मित्रांनो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये ख्यातनाम शाहीर वर्ग उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आमचे समाज बांधव आणि ख्यातनाम शक्तिमानी शाहीर आदरणीय सन्माननीय संभाजी तावडे बोवाच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. तर त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझा युवा शिष्य आहे दीपक नाचरे आज मला कोरसचा साथ देतोय. आमचा ओंकार कोळे या माझ्या शाहीर वर्गात देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. अजून या गर्दीमध्ये कोणी गुरुशील वर्ग शाहीर वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्या सर्वांना देखील या ठिकाणी या छोट्याशा कलाकाराचा मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा असेल. तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी आंबेडगावचे सुपुत्र आणि उत्कृष्ट ज्यांचं नमन आहे असे माझे बंधू बाबादादा भागडे आजच्या या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहते. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे बंधू आणि शक्तिवाले शाहीर सन्माननीय निलेशदा महाडी दादा देखील आजच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहादर पारितोषिक आलंय. दादा देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. आणि म्हणून तसेच अजून एक नाव राहून गेलं मित्रांनो. या पंचक्रोशीत एक हरवणारी कलाकार एक व्यक्तिमत्व आयोजक असो कोणत्याही मुंबई रंगमंचावर ज्यांचं आयोजन अगदी सुरळीतरित्या होतं पत्रकार बंधू माझे मित्र दीपकजी कारकर दादा यांना देखील या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या पंचक्रोशीतील या गावातील एक माझा चाहता आहे अगदी मुंबई रंगमंचावर पासून गावाला राजेश पोवाचा कुठेही जरी कार्यक्रम असेल तर निश्चित ज्याची उपस्थिती प्रार्थनीय असते माझा भाऊ संचित भागडे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे मित्रांनो. तसेच आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो नमनाची क्रेज या ठिकाणी भरपूर आहे बरोबर आहे ना. नमन कलाकार आजच्या गर्दीमध्ये बरेचसे उपस्थित दिसत आहेत. चेहरे सगळे ओळखीचे दिसत आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. आता बरोबर आहे ना रीतिरिवाज सर्वांचा झालेला आहे ना. आज मी त्यांची बायको आणि जो माझा नवरा आहे त्या माझ्या नवऱ्याला तरी अगदी आदराने मुजरा केला पाहिजे बरोबर आहे ना मित्रांनो. माझे मित्र प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय घोड गाण्याचे गायक देवेंद्रजी झिमन बुवा यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच आज मला वाटतं कार्यक्रमाला वेळात वेळ काढून बुवांचे वडील त्यांचे गुरुवर्य स्वतः भानुजी झिमन देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. माझे गुरुवर्य शाहीर दौलाजी निकम शाहीर विजयजी निकम यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. आणि तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता रात्र तोडी आणि सोंगफार निश्चित तुमचं मनोरंजन मित्रांनो या ठिकाणी करून जाणार. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्या अशी आशा बाळगतो. पुन्हा एकदा आई पावणे देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोठीच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून प्रथम भेटीला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. शरण्य त्र्यंबके गौरी
सद्गुरु चरणा गुरु चरणाला आणि चौथे वंदन माझे यमाच्या बसलेल्या साड्या नवरात्रीचा आजचा दुसरा दिवस आहे. आज खऱ्या अर्थानं शक्ती तुल्याच्या कार्यक्रमाला घरातून बाहेर पडलोय आणि आज सुरुवात करतोय आई पावल्या देवीच्या आशीर्वादानं. आणि म्हणून सुंदर अशा चौखांब्यामध्ये आई विराजमान झालेली आहे, जिचा या निवळी बाराणी गावावरती वरद हस्त आहे. आणि म्हणून ती स्तवन अशा माऊलीच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं काय लक्षात साधं. माझी आई पावनाई सतवाची माऊली ही आई पावनाई सतवाची माऊली वाट दावली 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 हे माऊली ही वाट दावली 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 भोळ्या भक्तांना तू ग पावली ही वाट दावली 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 भोळ्या भक्तांना तू ग पावली
दावली 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 भोळ्या भक्तांना तू ग पावली बोल श्री गणपती गजानन गावदेवी माते बजरंग कैलासवासी काळजी शिवराम धोंडू अखंड सदाला घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा निश्चित कार्यक्रमाला खरी मजा तर येणारच आहे, पण तुमच्या डोळ्यावरती मित्रांनो झोपा आल्या तर गोवा मात्र श्याम झोपले एवढं बात तुम्ही बघून ठेवा, बरोबर आहे ना? आणि म्हणून झोपा आल्यात काय हो? झोपले हो? आणि म्हणून निश्चित मित्रांनो या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनोरंजन निश्चित होणार, कारण शाहिरांचा आणि माझा नवरात्र उत्सवाचा मित्रांनो अगोदर पण आमचे कार्यक्रम झालेले आहेत आणि या नवरात्र उत्सवाचा आमचा पहिला कार्यक्रम आहे. अजून 2 पाय आमच्या झापूक झुपूक पुढे बाकी आहेत आणि गोवाला झापूक झुपूक बऱ्याच वेळा दिलेला आहे, बरोबर आहे ना? आता जुना झाला ना झापूक झुपूक बाई, बरोबर आहे. पण आज जीवन गोवाला चिक टपाक डमडम देतो. ओ जीवन गोवा या हातात देवी प्रमाणे ते करा फिरवायला सुरुवात, बरोबर आहे ना? देव ना चिक टपाक डमडम तुमचा डमरू वाजवतो गोवा, म्हणून मित्रांनो गण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. किराणावनात आहे तू पाना फुलात आहे, या सृष्टीच्या साऱ्या तू देवा, अरे तुझ कणा कणात आहे, कितनात आहे तू या मनात आहे. हे गणराया अरे तनात आहे तू या मनात आहे, तुझेच मंगल रूप गणराया, अय्या माझ्या बसलेल्या साऱ्या भक्त जनात. मित्रांनो सर्वांच्या घरी गेल्याच महिन्यामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये बाप्पाचं आगमन झालं होतं. अगदी काही जेमते महिना झाला असेल बाप्पा आपल्याला सोडून त्याच्या गावाला गेलेला आहे. ज्या आधी मायेच्या लाट्या पार्वती पुत्रानं ज्या विघ्न हात्यानं 33 कोटी देवांमध्ये मित्रांनो पहिला मान मिळवला, त्या
गणरायाला हा अजान लेकरू काय सांगतोय बाप्पा, आणि आज या सभेला हा रंग भरलाय, पण जर तू आलास तर निश्चित या सभेला अजून रंग भरणार आहे. आणि म्हणून हा भोळा भक्त गणरायाला काय सांगतोय मित्रांनो, माझ्या गणातून ऐका. म्हणून म्हणायचंय बाबा आता तुमचं नाव इकडं दोन अगदी उघडं ठेवून कान म्हणून म्हणते की आळवू यारना अहो पार्वतीच्या नंदना, की आळवू यारना पार्वतीच्या नंदना, अहो नवरात्रीच्या या सणा आज सभा रंगना, नाचत यावे श्री गणा. देवा अरे आज सभा रंगना, नाचत यावे श्री गणा. 1 2 3 4 Yeah.
ठिकाणी स्तवन आणि गण झालेला आहे, बरोबर आहे ना? आणि निश्चित कार्यक्रमाची खरी मजा आता, बरोबर आहे ना? स्तवन आणि गण झालेला आहे ना? आणि गवळणी पासून बुवा बारीक थंडाव आणि बारीक होतं, बरोबर आहे ना? गवळण आली ही बाबा 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 बाई काय जो अंगात वापराने भरतो, बरोबर आहे ना? आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे बुवाना झापूक झुपूक बरेच वेळा निघून झालेले आहे, बरोबर आहे ना? तर बुवा म्हणतात झापूक चुपूक, बुवा आज चापूक चुपून या काय तो अगदी सगळा या ठिकाणी बक्षीस आलेला आहे. प्रवीण कोदारे, तुषार कोदारे, बबलू कोदारे दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक करायला फरमाईश आलेला आहे की तुझ्यासाठी हसणे मी विसरले. निश्चित मित्रांनो माझी गवळण झाली की आपली फरमाईश या ठिकाणी होतो. आणि म्हणून बघा या ठिकाणी शाहिराला देखील विनंती आहे, बुवा आजचा जो माहोल आहे, आजची जी जागा आहे ती पवित्र अशी जागा आहे आणि या जागेचं, याच्या परिस्थितीचं या ठिकाणी भान ठेवून आज बुवा गवळण सादर करतोय. तुम्हाला मोठी टेकून देतो आता बुवा, बरोबर आहे ना? देऊ ना, देऊ ना, बघा हो बुवा रागावते, रागवा रागवा. आज नवरा जरी रुसला तरी त्याचा रुसवा फुगवा काढायला बायको काही तयारच आहे बुवा. म्हणून सांगते बुवा गवळण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. की काना तुझे सवगडी आहेत सारे हरामखोर, की काना तुझे सवगडी आहेत सारे हरामखोर. म्हणून या राधेच्या जीवाला अरे आता काना लागला या घोर. मग खेळ खेळताना फसवतील तुला काना, अरे खेळ खेळताना फसवतील तुला ही सारी गोकुळची पोर. या मांडलेल्या गावात कान्हा मग पुरी तुझी होईल बघा जीवन बुवा, तुमच्याने माझ्या आजपर्यंत जेवढे कार्यक्रम झाले तेवढेच बुवा ना, त्या प्रत्येक कार्यक्रमाला बुवा तुम्हाला नवीन नवीन घेत आलोय. आज पण बुवा खास तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आलोय, है ना? कारण प्रतिस्पर्धी जरी असतात, बाकीचे आता बुवा सांगतायत लोकांना की म्हणतात हे जोड जमवतायत, इकडे बैलगाडीच्या शर्यती पण जोरात होत आहे ना, इकडे डोकरं पण लागतात असं म्हणतात. कारण बैलगाडीचा जोड घालायचा म्हटलं मित्रांनो, एकच बैल नुसतं काय फायदा असेल, बरोबर आहे ना? त्याच्या जोडीला दुसरा पण कसा तरी जावा तरच ती स्पर्धा मित्रांनो निश्चितपणाने चांगली होते. आणि म्हणून बुवा चला असं ज्याला बोलायचंय, जोड घातलाय हा घातलाय त्याला बोलू द्या. पण आज तुम्ही माझे चांगले मित्र आहात म्हणून गवळण पण तुम्हाला अगदी चांगला विषय बुवा आणलाय. कारण हीच माय फ्रेंड देवेंद्र झिनाम बुवा, बरोबर आहे ना? मित्रच आहेत तरी पण बुवाला थोडासा चिमटा काढतो. बुवा बघा कितपत तुम्हाला माझा चिमटा असं होते म्हणून म्हणतो. अरे तुला सांगते ही राधा मग खेळ नाही हा साधा. राधा काय म्हणते की तुला सांगते ही राधा अरे हा खेळ नाही रे साधा. आज फसवील तुझा रथोट्या. अरे या तुझ्या मनामध्ये तुझ्या सवंगाड्याने तुझ्या सोबत जो खेळ मांडलाय तो मित्रांनो पुढे खेळ कसं आहे तो ऐका. राधा काय म्हणते बघा, की तुला सांगते ही राधा खेळ नाही हा साधा. आज फसवील तुझा रथोट्या. थोट्या म्हणजे लागड्या. हा
बांगड्या तुला फसवीन काना. कसं बाबा? मग काना तुला मी सांगते जपून ठेव तुझ्या. काना तुला मी सांगते जपून ठेव तुझ्या खालच्या 2 गोट्या. बरोबर आहे ना? काना तुला मी सांगते जपून ठेव तुझ्या आणि खालच्या 2 गोट्या. वा, दुसऱ्या बाऱ्या घेऊन या सोट्या. मग आहे माझ्याकडे पण औषध तुम्हाला द्या झाली लागली. पण विश्वास आहे का ना कुंजवनामध्ये तू आणि तुझ्या सवंगड्याने जो मित्रांनो बरोबर आहे ना. तेव्हा भगवान श्रीकृष्ण गोट्यान पण खेळायचा. बरोबर आहे ना? आपण पण खेळलो आहे ना? गोट्यान खेळलो ना सर्व? खेळलो ना? हो तरी म्हणा. हो येस ये नो. हा, गोट्यान आपण पण खेळलो आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या कुंजवनामध्ये आपल्या सवंगड्यांसोबत गोट्या खेळत होता. आता त्या सर्व सवंगड्यांना हा देवादिदेव होता पण श्रीकृष्णाला हरवायचं होतं. मग राधा जेव्हा तिथे येते, राधा बघते. राधा काना म्हणते, काना हा जो तुझा थोटे आहे ना, तुझा हा लंगड्या, हा तुला फसवतोय. पण तुझ्या खालच्या ज्या खाली तू ठेवलेल्या ज्या 2 गोटे आहेत ना, तू सगळ्यात आता हरलायस. ह्या 2 तरी शिल्लक ठेव, उद्या तुला कामाला येतील. मग ह्या 2 गोटे घेऊन उद्या ह्यांचा काय तो गेम कर. एवढाच बुवा माझा विषय. तुम्ही आता खाली वाकून बघू म्हणून म्हणतोय. आता शोधा गोट्या पडल्या कुठं. म्हणून म्हणते तुमच्या खिशात ठेवा. म्हणून म्हणते तुला सांगते ही राधा खेळ नाही हा साधा. तुला सांगते ही राधा खेळ नाही हा साधा. आज फसवीन तुझा गोट्या. काना तुला मी सांगते जपून ठेव तुझ्या खालच्या 2 गोट्या. काना तुला मी सांगते
त्या दोन 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 गोट्या जे बक्षीस आता आलेलं आहे जरा दादा एकदा नाव सांगा परत. मानव शिवले, कल्पेश दादा विचारे, तारांच्या माध्यमातून प्रत्येकी 100 रुपयाचा पारितोषिक केले. बारीक धंदावा म्हणतात तुम्ही जर असा गणपट नव्हता बुवा गणपट हा. आणि म्हणून मित्रांनो जी फरमाईश या ठिकाणी आलेली आहे या वर्षीची माझी गवळ ती एका मुगड्यामध्ये घेतोय आणि पुढचा विषय काढून या ठिकाणी बारी संपवतोय. म्हणून म्हणायचं आहे बघा की देवांचा तू देवरी काढा बघ कसा नाही फुटला पाना. देवांचा तू देवरी काढा कसा नाही फुटला पाना. बंध प्रेम प्रीतीचे पसरले काना. गंध प्रेम प्रीतीचे पसरले विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले. आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो आणि लेखी स्वरूपात माझा विषय पर्यंत पोहोचलेला आहे. परंतु या समाजाच्या या रसिक प्रेक्षकांच्या कानावरती माझा विषय असावा म्हणून माझ्या विषयाचं विश्लेषण करतोय बघा की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून त्या सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय? आज बुवा जातीनिशी तुमचे वडील तुमचे गुरुवर्य स्वतः धनुष्यमन बुवा आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. अपेक्षा करतो तो कुठेतरी निश्चित माझ्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करा. कारण मित्रांनो बुवांचा 8 वर्षापासूनचा विषय होता जो मुंबई रंगमंचावरती आपण त्याचं उत्तर योग्य दिलं आणि शाहिराने देखील ते प्रामाणिकपणे घेऊन मान्य केलं. तसंच बुवा आज जर तुम्ही माझ्या विषयाच्या अगदी तंतोतंत जवळ पोहोचलात तर निश्चित बुवा आज या पावला देवीच्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये या पवित्र जागेमध्ये तुमचा बुवा सत्कार करेल. पण जर बुवा मी नेहमी तुम्हाला सांगत असतो जर तुमच्याकडे उत्तर पुरावा नसेल तर निश्चित नाही ना आताच्या घडी तोंडा वड घ्या. पण जर बुवा वडाचं तेल जर बुवा मागेवर काढलं तर झापूक झुपूक नाही बुवा टेंगला अशी काढतो तुम्हाला जेवण बुवा. म्हणून म्हणते बघा विषय माझा गातोय कारण शाहीर ज्ञानी आहेत वाचक आहेत शब्दक्रियांना त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा बराचसा मोठा आहे. आज त्यांचे गुरुमध्ये जातीनिशी हजर आहेत म्हणून कुठेतरी आशा करतो की आज बुवा माझा विषय कुठेतरी हातात पुढचा विषय गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. आज या सामन्याची रसिकांना मजा येणार आहे. मग तुमच्या प्रत्येक शब्दाला जीवन बुवा अहो मी इथं उत्तर देणार. मग समाचार तुमचा जीवन बुवा आज मी इथं चांगलाच घेणार आणि आज तुमचा माझा आज मी इथून सर करून जाणार.
बुवा काय म्हणायचं बघा की ऐकून घेणे हरदस पंता आणि शास्त्रात आहेस दोषान जाता वा तुमची अक्कल मोठी आहे तुमचा मगाशीच वाटतं काय बुवाचा सगळाच मोठा आहे है ना अगदी अंगा मसाला बुवांचं ज्ञान बुवांचा अभ्यास आणि या कलेत बुवांचं वास्तव्य हे माझ्यापेक्षा निश्चित अगदी मोठं आहे म्हणून म्हणतोय की ऐकून घेणे हरदस पंता आणि शास्त्रात आहेस दोषान जाता बुवा तुझ्या तू गुरुंना आज बुवा बाबाला सोबत आणले बाय त्याला दावा माझा विषय त्यांना पण माहिती आहे ना मग माझ्या प्रश्नाचा शेवटला अरे माझ्या प्रश्नाचा शेवटला नाही तर फुकल तुझ्या बघा अरे माझ्या प्रश्नाचा शेवटला नाही तर फुकल तुझ्या बघा वा आज जर माझ्या विषयाचा शेवट केला तर निश्चित मगाशी म्हटल्याप्रमाणे या समाजाचा साक्षीने बुवा तुमचा सत्कार करेल पण जर उगाच कोणीतरी पडायचा तेल बुवा जर म्हणल्यावर तर लोक थुकतील है ना लोकांना ते थूक बुवा वाटतं बरोबर आहे ना म्हणून म्हणताय अरे ऐकून घे रे माझं कसं पडतं हे शास्त्रात आहे तुझं जाणता आणि ऐकून घे रे माझं पडतं शास्त्रात आहे तुझं जाणता मुला तुझ्या तू गुरुंना माझा प्रश्न कसे बदलला माझा प्रश्न कसे बदलला नाही तुझं तुझ्या गाव माझा प्रश्न कसे बदलला नाही तुझं तुझ्या गाव
फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय दिला. त्याच पद्धतीनं शाहिराला देखील त्यांच्या प्रथम फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. गोवाला देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि गोवा झापूक चुपूक तुम्हाला काय टेंगला उडवायचे तेवढे आल्यावर निश्चित मात्र उडवा. तुम्हाला पण गोवा शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं साक्षीनं प्रथम फेरीची रजा घेतो. धन्यवाद.